हॅलो फ्रेंड्स, वार्षिक परीक्षा म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा जवळ आली आहे. तुम्ही सराव पेपर सोडवायला सुरुवात केली असेलच. चला तर मग आज इयत्ता 6वीचा मराठी विषयाचा पेपर सोडूया. इयत्ता 6वी विषय मराठी गुण 50, वेळ 2 तास. मुलांनो, आवश्यकतेनुसार स्पष्टीकरण देऊन उत्तरांसह संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली आहे. सर्व उत्तरे वहीत लिहून काढा जेणेकरून परीक्षेत गोंधळ होणार नाही. चला तर मग प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? उत्तर: ग्रीष्म ऋतूतील कडक उन्हामुळे धरणी भाजून निघते. अण्णा हे टोपण नाव कुणाचे आहे? अण्णा हे टोपण नाव खाशाबा जाधव यांचे आहे. आजोबांची नात खुदकन का हसली? वैभवने आजोबांच्या नातीला बिस्किटचा पुडा दिला म्हणून ती खुदकन हसली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणी केले? कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 6वीच्या वर्गातील तन्वीने केले. गडांचा राजा कशास म्हटले आहे? गडांचा राजा राजगडास म्हटले आहे. वत्सला कोणत्या शाळेत शिक्षिका होती? वत्सला मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. ब. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. टिंबटिंब हा शब्द अगदी छोटंसं क्षुल्लक या अर्थी वापरला जातो. बोटभर हा शब्द अगदी छोटंसं क्षुल्लक या अर्थी वापरला जातो. वापरू पिशवी टिंबटिंब अन कागदाची, प्लॅस्टिक पिशवी नकोच. वापरू पिशवी कापडाची अन कागदाची, प्लॅस्टिक पिशवी नकोच. खाशाबांचे आजोबा उत्तम टिंबटिंब होते. खाशाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते. मेट्रोमध्ये टिंबटिंब होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते. मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते. तो घाव टिंबटिंब बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. तो घाव वर्मी बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. प्रश्न दुसरा अ. योग्य जोड्या जुळवा. अ गटात दिलाय बहुमोल जीवन, आता उजाडेल, दुखणं बोटभर, सफर मेट्रोची. याची उत्तर दुसऱ्या बाजूला ब गट दिलाय डॉक्टर चित्रा सोहनी, क्रांती गोडबोले पाटील, रमण रणदिवे आणि मंगेश पाडगावकर. जोड्या लावायच्या आहेत. बहुमोल जीवन रमण रणदिवे, आता उजाडेल मंगेश पाडगावकर, दुखणं बोटभर डॉक्टर चित्रा सोहनी, सफर मेट्रोची क्रांती गोडबोले पाटील. ब. कवितेच्या ओळी पूर्ण करा. वारा हसेल टिंबटिंब, टिंबटिंब टिंबटिंब आता उजाडेल. वारा हसेल पर्णात, मुग्ध हिरवेपणात, गहिवरल्या प्रकाशी दैवर मिसळेल, आता उजाडेल. क. थोडक्यात उत्तरे लिहा. उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील? उत्तर: उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कलाभूत मोहरेल, पक्षी आपल्या कोमल आवाजात गातील, वारा पानांमधून हसेल, गहिवरलेल्या प्रकाशात दव मिसळेल, पारिजात फुलांची पखरण करेल नि त्याच्या सुगंधात गारवा थरथरेल, कळ्या उमलतील, दाही दिशा उजळतील, निळ्या आकाशात प्रकाश पसरेल. पुढचा प्रश्न आहे. कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे? आपल्या आयुष्यात मनासारखे सर्व काही घडत नाही. आपल्या वाट्याला जे सुखदुःख येते ते भोगावेच लागते. संकटांना सहजपणे सामोरे जावे. बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये. आयुष्य हे पुन्हा मिळत नाही म्हणून रडगाणे न गाता हसत हसत जीवन जगावे. जगणं सुंदर आहे असा संदेश कवीने माणसाला दिला आहे. ड. पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. 1. झाकले माणिक. मीनलकडे पाहिल्यावर वाटले नव्हते की तिचा प्रथम क्रमांक येईल असे. झाकले माणिक आहे ती. दीडशाणा. दीडशाणा म्हणजे मूर्ख. कुठल्याही विषयात नाक खुपसणारा तन्मय दीडशाणा आहे. प्रश्न तिसरा अ. समानार्थी शब्द लिहा. ललाट कपाळ, पृथ्वी धरती, खग पक्षी, लतिका वेल. ब. विरुद्धार्थी शब्द लिहा. मृदू राठ आणि मृदूचं कठीण पण होतं. उजाडणे अंधारणे, खिन्न प्रसन्न, पूर्ण अपूर्ण. क. वचन बदला. रंग रंग, रंगचं रंगच राहतं वचन बदलताना. संकट संकटे, काटे काटा, फूल फुले. ड. पुढील वाक्यातील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा. नेहा अभ्यास करते. हे सकर्मक वाक्य. नेहा करते असं म्हटलं तर
वाक्याचा बोध होतो का? नाही. अभ्यास हे कर्म वापरल्यानंतरच वाक्याचा बोध होतो, म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे. नेहा अभ्यास करते, नेहा मैदानात खेळते, नेहा खेळते म्हटल्यावर पण वाक्याचा पूर्ण बोध होतो, म्हणून हे वाक्य अकर्मक आहे. याला कर्माची गरज लागत नाही. म्हणून पुढील वाक्यातील संयुक्त क्रियापदे ओळखा. संयुक्त म्हणजे दोन जोडून येणारे. पक्षी कधीच उडून गेला. याच्यात उडून गेला काय? संयुक्त क्रियापद आहे. सीमा पुस्तक वाचत होती. वाचत होती, वाचणे आणि होती हे दोन मिळून वाचत होती तयार झाले, म्हणून संयुक्त क्रियापद. मुले मैदानावर खेळू लागली. खेळणे आणि लागले हे दोन क्रियापदं मिळून खेळू लागली तयार झाले, म्हणून ते संयुक्त क्रियापद आहे. प्रश्न 4 पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. कावरा बावरा होणे. 2 वर्षाचा विजय बाजारात हरवल्यामुळे कावरा बावरा झाला होता. मात करणे. ममताने शेवटचा डाव खेळताना प्रतिस्पर्धी खेळाडूवर 2 गुणांनी मात केली. झुंबड उडणे. खूप गर्दी होणे. अभिनेत्रीला पाहण्याकरिता लोकांची झुंबड उडाली. 3 पैकी 2 लिहायचे आहेत तुम्हाला. जिथे 3 दिले तिथे 2 लिहायचे. काळाचे उपप्रकार ओळखा. आई भाजी चिरत आहे, अपूर्ण वर्तमान काळ. किरण सायकल चालवतो, साधा वर्तमान काळ. पूनम घरी पोहोचली आहे, पूर्ण वर्तमान काळ. पर्यावरणासंबंधी 2 घोषवाक्ये लिहा. प्रदूषण टाळा, आरोग्य सांभाळा. पर्यावरण राखूया, जीवन वाचूया. झाडे लावा, झाडे जगवा. अजून तुम्हाला तुमच्या मनाने लिहिता येतील तशी 2 घोषवाक्ये तुम्ही तयार करून लिहायची आहेत. हात या अवयवावरून 2 म्हणी लिहा. आपला हात जगन्नाथ. हातच्या कंकणाला आरसा कशाला. पुढचा प्रश्न. मन या शब्दावरून 2 वाक्प्रचार लिहा. मन हलके होणे, हायसे वाटणे. मन खट्टू होणे, नाराज होणे. मन सैरवैर होणे, बेचैन होणे. प्रश्न 5 थोडक्यात माहिती लिहा. रोजनिशी का लिहावी. उत्तर. रोजनिशी लिहिण्याने आपले विचार स्पष्ट होतात, आपल्या मनातले भाव योग्यरित्या व्यक्त करता येतात, महत्त्वाच्या व ठळक घटनांची नोंद करता येते, विश्लेषण करण्याची सवय लागते, इतर माणसांच्या भावना समजण्यास मदत होते, आपले वर्तन कसे असावे याविषयी आत्मपरीक्षण करता येते, सहानुभूती संवेदनशीलता जपली जाऊन जीवन कसे जगावे ते कळते. प्रश्न. तुमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण तयार करा. वरती निमंत्रण पत्रिका लिहायची आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महोदय, 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजता नूतन इंग्लिश स्कूलच्या पटांगणात प्रजासत्ताक दिनाच्या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विद्या बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे. आपली उपस्थिती प्रेरणादायक आहे. जय हिंद. आणि कार्यक्रम लिहायचे खाली. झेंडावंदन अध्यक्षांच्या शुभ हस्ते, राष्ट्रगीत गायन शाळेचे विद्यार्थी, झेंडागीत गायन शाळेच्या स्वयंसेवी गट, अध्यक्षांचे भाषण, समारोप, वंदे मातरम. अशा पद्धतीने निमंत्रण पत्रिका तयार करायची आहे. प्रश्न. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर 6 ते 8 वाक्य लिहा. मी मेट्रो बोलते आहे, मी पाहिलेला गड आणि स्वच्छतेचे महत्त्व. तर विद्यार्थी मित्रांनो, मी मेट्रो बोलते आहे या निबंधाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती तुम्ही तेथे पाहू शकतात. आणि स्वच्छतेचे महत्त्व इयत्ता 5वीच्या द्वितीय सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत हा निबंध लिहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून अवश्य कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओची लिंक दिली आहे, तीही अभ्यासा. माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन विषयाचा सराव पेपर सोडवण्याकरिता. बेस्ट ऑफ लक.